60 वर्षापासून चालत आलेला इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 तो आता पूर्ण बदल होत झाला आहे. इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 हे सगळ्यांनाच माहिती आहे. इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 सोडून नवीन ॲक्टमध्ये जो बदल झालेला आहे, नवीन ॲक्ट जो लागू होणार आहे, हा जो ट्रान्झिशन फेज आहे, या फेजमध्ये नेमकं काय होणार आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. कारण की 60 वर्षापासनं चालत आलेली गोष्ट आज एकदम बंद पडेल का? नाही. मग या ट्रान्झिशन फेजमध्ये काय चालू राहणार आहे, काय बंद राहणार आहे, हेच आपल्याला आज या व्हिडिओमध्ये काही प्रमाणात समजून घ्यावं लागणार आहे, काही पार्टमध्ये समजून घ्यावं लागणार आहे. तर सर्वात महत्त्वाचा पहिला विषय की ऑब्जेक्टिव्ह काय, की काय प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे की 1961 जो ॲक्ट होता तो चेंज करावा लागला. तर काय होतं ना, 1961 मध्ये बऱ्याच काही प्रोव्हिजन्स होत्या, खूप मोठ्या प्रोव्हिजन होत्या, खूप मोठे एक्सप्लानेशन होते, खूप मोठे प्रोव्हिजो होत्या, खूप मोठे रूल्स होते, खूप फॉर्म्स होते. काय व्हायचं ना, या सगळ्यांना आपल्याला लिंक लावायची गरज होती. पण आता हे लिंक लावणं फार डिफिकल्ट जात होतं. म्हणून एक सिम्प्लिफाईड व्हर्जन, क्लिअर कट डेफिनेशन्स, क्लिअर कट फॉर्ममध्ये बरीच ॲडिशनल माहिती, काही गोष्टी ज्या लिंक वाईज करायच्या होत्या त्या एकाच ठिकाणी आणून ठेवल्यात. म्हणजे त्याला आपण शब्द वापरता येईल कन्सॉलिडेशन केलं. थोडक्यात हे होतं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह, की बदलायचं त्याच्या पाठीमागचं कारण. कायदा तोच आहे, नियम तोच आहे, फक्त त्याला एक वळणात आणलं आहे, एक ठिकाणी त्याला जपून ठेवलं आहे. नाहीतर मिनिंग ॲक्च्युअल बदललेलं नाही, मिनिंग जसंच्या तसं सेम. तर एवढा मोठा कायदा 1961 तो कन्वर्ट केला आहे इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 मध्ये. तर नेमकं बाबा याच्यात रेड्यूस काय केलंय, की नेमकं कमी काय केलंय याच्यात, की नेमकं याच्यात कमी करायचा काय त्यांनी प्रयत्न केलाय, की एवढा मोठा व्हॉल्यूम त्यांनी कसा कमी केलाय. तर बघा, आपण थोडक्यात एक इमेज तुम्हाला दिसेल, त्या इमेजमध्ये मी तुम्हाला सांगतोय. बघा, इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 मध्ये 819 सेक्शन्स होते, तर नवीन कायद्यात 536 झाले. म्हणजे बरेचसे रेड्यूस केले की नाही. 14 शेड्यूल होते, 16 शेड्यूल झाले, म्हणजे 2 शेड्यूल्स काय झाले, एक्स्ट्रा झाले. 511 रूल्स होते जुन्या कायद्यात, तर जवळजवळ 333 रूल, 330 रूल्स काय झाले, तिथपर्यंत आलेत. म्हणजे 33% रेड्यूस केलेत. 399 फॉर्म्स होते, नवीन फॉर्म किती उरलेत, फक्त 190. म्हणजे बघा तुम्हीच की किती मर्ज केलाय, किती गोष्टी कमी केल्यात. इन्कम टॅक्स ॲक्ट नवीन आला म्हणून नवीन टॅक्स आला का, किंवा नवीन कुठल्या प्रकारचा टॅक्स झालाय का? नाही, कुठल्याही नवीन प्रकारचा टॅक्स तुम्हाला लागत नाही. पण यात काय केलंय की जनसामान्यांना, सामान्य लोकांसाठी ज्या अवघड प्रोव्हिजन होत्या त्या सिम्प्लिफाय केल्यात. स्ट्रक्चरल क्रिएटिव्ह जी होती, म्हणजे जी स्ट्रक्चर होतं जुन्या इन्कम टॅक्सचं, ते आता क्लिअर कट छानपैकी केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच काय झाले की जो इंटरप्रिटेशन, म्हणजे तो आपण जो इंटरप्रिट करणार होतो, की एखाद्या कायद्याची प्रोव्हिजन समजून घ्यायसाठी होती, तो जो क्लिष्टता होती, त्याच्यात अवघड होतं, ते काय झाले, रेड्यूस करायचा प्रयत्न केला. आणि काही गोष्टी अलाईन केल्यात. अलाईनचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, आधीच्या ॲक्टमध्ये कसं होतं, एक गोष्ट इकडे एक गोष्ट तिकडे, मग दोघांना सोबत आणून अलाईन करायचं होतं. पण आता असं उरलेलं नाही. आता एकाच गोष्टीत, एकाच लयात, एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी दिल्यात, म्हणजे शोधायला लवकर. तर समजा जो नवीन कायदा आला इन्कम टॅक्स ॲक्ट 2025, तर जो आलाय म्हणून, नवीन आलाय म्हणून जे जुन्यात झालंय ते व्हॅलिड राहील का इनव्हॅलिड राहील, हा पण तर एक मोठा प्रश्न येतो की नाही. कारण की जे ओल्डमध्ये झालंय ते नवीनला मान्य आहे की नाही आहे. कारण की ओल्डला त्यांनी एक शब्द वापरला, रिपील्ड म्हणजे काढून टाकणे. मग जर कधी जुना कायदा काढून टाकला तर जुन्यात जे झालंय ते नवीन कायदा मान्य करणार की नाही करणार? तर करणार. हे पर्टिक्युलरली बऱ्याच नवीन ॲक्टमध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, की जे काही जुन्या ॲक्टमध्ये असेसमेंट म्हणा, रिअसेसमेंट म्हणा, तुमचे रिफंड्स म्हणा, काहीही झालं असेल, कुठलीही प्रोसिडिंग एखादी पूर्णपणे संपली असेल, पूर्णपणे तिचा निकाल लागला असेल, तर ती नवीन कायद्यात सुद्धा पूर्णपणे निकाल लागलं असंच समजणार आणि ते व्हॅलिड आहे. समजा काही प्रोसिडिंग अजून चालू आहेत, तर मग नवीन कायदा त्याला ॲक्सेप्ट करेल का? 101% ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे असं नवीन ॲक्टमध्ये लिहिलंय. ज्या प्रोसिडिंग
जुन्या कायद्यात चालू आहेत त्या नवीन कायद्याच्या रिलेव्हंट प्रोसिजरनुसार तशाच चालू राहतील, त्या बंद पडणार नाहीत आणि त्याला कोणी डिनाय करू शकत नाही आणि त्याला इनव्हॅलिड आपण म्हणू शकत नाही. या व्हिडिओचा शेवटचा पार्ट काय होतं ना, इन्कम टॅक्समध्ये बेसिस ऑफ चार्ज म्हणजे थोडक्यात काय होतं की जो काही व्यक्ती टोटल इन्कम कमवणार ना, आता टोटल इन्कम म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे पाची हेड, जे टोटल इन्कम कमवतो ज्या वर्षात ते कमवतो त्याला असेसमेंट किंवा त्याची ॲसेस आणि टॅक्स कधी लागतो, पुढच्या वर्षी लागतो. हे कुठल्या कायद्यात होतं, 1961. ज्या वर्षात इन्कम कमवतो त्याला आपण प्रिव्हियस इयर म्हणायचो आणि ज्या वर्षात आपण त्याचं इन्कम ॲसेस करतो, टॅक्स भरतो त्याला आपण म्हणायचो ॲसेसमेंट इयर. पण आता इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 मध्ये ही झंझटच नाही ठेवलेली. तर काय ठेवलेली एक्झॅक्टली झंझट, तर ते काय म्हणतात की ज्या वर्षात तुम्ही इन्कम कमवता त्याला मी टॅक्स इयरच म्हणणार. काय शब्द वापरलाय, टॅक्स इयर. नो प्रिव्हियस इयर, नो असेसमेंट इयर असं काही नाहीये. ज्या वर्षात तू इन्कम कमवतो त्याला मी टॅक्स इयर म्हणणार आणि त्याचं इन्कम सुद्धा ॲसेस होईल पुढच्या वर्षीच, पण नाव घेताना आपण टॅक्स इयरच म्हणायचं. म्हणजे नवीन कायद्यात प्रिव्हियस इयर, असेसमेंट इयर अशी संकल्पना जी आधी 60 वर्ष चालली होती ती पूर्णपणे काढूनच टाकली. अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा आणि पुढच्या सिरीजमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन येणार आहे की टॅक्स इयर वर्सेस असेसमेंट इयर. तर एक्झॅक्टली या ट्रान्झिशनमध्ये या दोन इयरवर, या 2 वर्षांवर काय इम्पॅक्ट जातात. मला माहिती आहे तुम्हाला टॅक्स इयर म्हणजे काय माहिती आहे, असेसमेंट म्हणजे काय माहिती आहे, पण एक्झॅक्टली या ट्रान्झिशनमुळे, या बदलामुळे कुठे प्रोव्हिजनवर इम्पॅक्ट जात आहेत का, तर ही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो अप टू दॅट व्हिडिओ, थँक्स अ लॉट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.